छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे, तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावला गेलाय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना नैराश्य आलेलं आहे। तर मराठवाडा, विदर्भ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीनं मोठा फटका बसलेला आहे आणि यातच संभाजीनगरमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। भुईमूग असेल, सोयाबीन असेल, मका असेल, या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि उभं पीक पाण्यात वाहून गेल्यानं यावेळी शेतकऱ्यांवर हे नैराश्य ओढावलेलं आहे। शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी सरकारकडे केलेली आहे। तर ऐन सणासुदीच्या काळात हे सगळं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांपुढे मोठं संकट हे उभं ठाकलेलं आहे। तर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये सुद्धा ढगफुटीचे दृश्य जे आहे ते या ठिकाणी झाले होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे आहे ते मोठं पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या एका मोसंबीच्या बगीच्यामध्ये आहे। या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण शेती जी आहे, मोसंबीची झाडे जी आहेत ती पाण्यामध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे आणि ही मोसंबीची झाडे जी आहेत ती संपूर्ण पाण्याखाली गेली होती। त्यामुळे आता शेतकऱ्याकडून जे आहे ते आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर अशा पद्धतीने पाणी काढण्यासाठी जे आहे त्या उपाययोजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि चक्क मोसंबीतलं पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी जर पाहिलं तर मोठी नाली जी आहे ती या ठिकाणी आपण केल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्याचं यामध्ये मोठं नुकसान जे आहे ते देखील या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण बाग जी आहे ती शेतकऱ्याची पाण्याखाली गेली होती। माझ्यासोबत बोलण्यासाठी नुकसानग्रस्त काही शेतकरी सुद्धा आहेत। काय सांगाल, किती नुकसान झाले? मी आज सकाळपासून दावरवाडी, हर्शी, दादेगाव, थेरगाव सगळ्या गावाचा दौरा केला। मी पाहिल्यानंतर दौरा केल्यानंतर असं लक्षात आलं की कोणतंही पीक शिल्लक राहिलेलं नाही। मोसंबी जवळजवळ गेल्यासारखीचे, ऊस सगळे आडवे झाले, सोयाबीन गेलं, कपाशी गेली, तुरी गेली, म्हणजे शेतकरी हा नागवा झालेला आहे। काय मागणी आहे शासनाकडे? आमची शासनाकडे एकच मागणी की आता ओला दुष्काळ जाहीर करा। कारण शेतकरी करायचं काय आता? कारण काही काही शेतकऱ्याचे, मी आता दावरवाडीला गेलो तिथलं स्वतः मी पाहिलं की त्यांची जमीनच गेली, म्हणजे जमीन आहे का काय ते सुद्धा समजत नाही। म्हणजे एवढी भयानक अवस्था आहे की शेतकऱ्यासमोर आज मोठा प्रश्न भयान आहे। कारण की एकरी 20-20, 25-25 हजार रुपये खर्च झालेला आहे शेतकऱ्यांचा। आज त्यांच्या समोर निसर्गानं म्हणा की काही दैवी कोप म्हणा, पण फार मोठी आपत्ती आली आहे। आणि याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जसं जालना, उस्मानाबादचं मी कालपासून टीव्ही मध्ये ऐकतो, सगळ्या जिल्ह्याचं नाव घेते, संभाजीनगरचं नाव कुठं नाही। माझं एक मत आहे की संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त जर नुकसान झालं असेल तर पैठण तालुक्याचं आहे। तर पैठण तालुक्याला त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा ही माझी विनंती या ठिकाणी। काय मागणी आहे शासनाकडे, मुख्यमंत्र्यांकडे काय मागणं असेल? किती नुकसान झाले तुमचं? आमचं काहीच नाही राहिलं। माझं 300 झाड पुरं गेलं काम होतं। 50,000 रुपये खर्च आहे, पुरा माल खाली पडला। आम्ही काय करू आता? काही नाही उरलं सण तोंडावरती आलाय, आता कसं पुढं? आम्हाला फक्त आता संकट उभं करावं काहीतरी शासनाने। आम्हाला एवढंच म्हणायचं, हे संकट आलेलं आहे, हे शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे, ओला दुष्काळ जाहीर करा आणि मदत द्यावा आम्हाला। असं देखील शेतकरी आपल्यासोबत, काय सांगाल, काय मागणी? अहो सर, एक शेतकऱ्याचे 2-2 लाख रुपये खर्च झाला, 3-3 लाख रुपये खर्च झालाय आणि इथं अजिबात काही उरलं। 95% पूर्ण नुकसान आहे। 95% एक शेतकऱ्याला 2-2, 5-5 क्विंटल सुद्धा होऊ शकत नाही लगेच। असं पूर्णचे पूर्ण खर्च वायाला गेलेला आहे। उत्पन्न तर शिल्लक राहिलेलंच नाही, पण पूर्ण खर्च वायाला गेलेला आहे। काही ना काहीतरी शेतकऱ्याने आमच्या खर्चाचं काही ना काहीतरी, आमचा दिवाळीचा सण तरी साजरा व्हावा असं काही ना काहीतरी देण्याची प्रयत्न करावा। नाही तर कर्जमाफी तर हाईच न देत सगळ्याच्या शेतकऱ्याचा विषय आहे। पण आता इतक्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला काही ना काहीतरी देण्याची प्रयत्न करावा सरकारने, हीच आमची मागणी आहे। नक्कीच जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो आता कर्जमाफीची मागणी जी आहे त्या ठिकाणी हे करत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता ओला दुष्काळ जो आहे तो देखील जाहीर करावा। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्याची येऊन या ठिकाणी पाहणी करावी। पीक विमा असेल किंवा इतर प्रकल्प असेल, या पद्धतीने जे आहे ते आता शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सरकार या शेतकऱ्याकडे लक्ष देणार का, यावरती सर्वांचं लक्ष लागून असणार आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।
तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मोसंबी पीक पूर्ण पाण्यात गेल्यानं यावेळी 95% या सगळ्या शेतीचं नुकसान झाल्यानं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करतात.